एक वेळेस आपल्या पत्नीने सुदामदेवाला सांगितलं, मालक ओ मालक, परमार्थ करता याविषयी माझं दुमत नाही हो, करा ना परमार्थ, पण 4 दिवस झाले चूल पेटली नाही हो, सोन्यासारखे लेकर आहे आपल्याला. आणि तुम्ही तर कीर्तनातून सांगता की तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे, सोन्याची नगरी आहे त्याची, 16,108 बायका आहे त्याला. मालक मी असं ऐकलं की तुमचा देव खूप करुणावान आहे हो. त्या उपमन्यूने वाटीभर दूध मागितलंय, दुधाचा सागर दिलाय त्याला, जा ना त्या जगाच्या मालकाकडे काहीतरी मागा ना. हे वाक्य ज्यावेळेस सुदामदेवानं ऐकलं त्यावेळेस सुदामदेवाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि सुदामदेव आपल्या पत्नीला सांगतात, वेडे, एवढं सोन्यासारखं तुझं अंतकरण आणि एवढ्या चांगल्या अंतकरणामध्ये एवढे वाईट विचार कसे आले वेडे? मी या परिस्थितीमध्ये आहे म्हणून माझ्या भगवंताने मला मी ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये जर माझ्या भगवंताला बरं वाटत असेल तर मी जीवनभर असं राहील, पण माझ्या देवाला त्रास देणार नाही. सुशीलानं ओळखून घेतलं, हे मेलं तरी देवाला काही मागणार नाही. अहो नका देवाला काही मागू, काही भेटायला तर जा, दर्शनाला तर जा. कसं जाऊ ग सुशीला? मला जर भगवंताने विचारलं, वहिनी आई साहेबांनी काय दिलं तर मी काय सांगू ग? इथं 4 दिवस झाले घरी खायची व्यवस्था नाहीये, मला काळजी नका करू, मी काहीतरी व्यवस्था करते. काय सुंदर पत्नी असेल सुशीला माता. 4 घरी गेली, 4 घरचे पोहे आणले. एकाही घरचे पोहे आणता येत होते, 4 घरचे का आणले हो? याच्याही मागचं कारण आहे. सुशीला त्या पोह्याच्या मार्फत देवाला सांगते, देवा तुझ्यासाठी संसाराची राख रांगोळी केली, तुझ्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले, आणि एका टायमाची जेवणाची व्यवस्था जर तुझ्याकडून होत नसेल तर तुझ्या देवपणाला आग लागो देवा. काय सुदाम्याचं प्रारब्ध खराब असेल महाराज. धोतर सुद्धा नव्हतं पोहे बांधण्यासाठी, 10-5 गाठी असणारं धोतर, त्याच्यात पोहे बांधले. आणि चैत्र महिन्याचे दिवस आहे, दुपारचे 12 वाजल्याने सुदामदेव भगवंताच्या भेटीला निघाले. घनश्याम तुझे ढूंढने जाऊ कहा कहा, अपने विरह की याद को दिलाऊ कहा कहा. ऊन लागतंय माय बाप, पायात चप्पल नाहीये, काटे मोडायला लागले, रक्त भंबाळ झालाय पाय. कसं करावं काय करावं? एका झाडाखाली सुदामदेव बसले आणि जगाच्या मालकाला विनंती केली आणि रडायला लागले, देवा भूख लगती है, प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है, कैसे आऊं तेरी द्वारिका, आस भी अब उदास लगती है. सुदामदेवाला मूर्छा आली, सुदामदेव झोपले. महाराज माझ्या जगाच्या मालकानं उचललं, द्वारकेमध्ये सुदामदेवाला आणून टाकलो. डोळे उघडून पाहिलं तर सगळी नगरी सोन्याची. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. प्रत्येकाला विचारत होते, का हो कोणाची नगरी? ही द्वारकाधीशाची नगरी आहे. एका सेवकाला विचारलं, कुठं असतो तुमचा जगाचा मालक? हे समोरचं जे गेट दिसतंय ना, त्या गेटनं समोर गेलं की तो जो राजवाडा आहे ना तो देवाचाच आहे. काठी टेकवत 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 तिथे गेले आणि तिथले भगवंताचे 2 सेवक हे, एक जय आणि विजय. कोण आहे? जय विजय. आणि जय विजयाला सांगू लागले, अहो तुमच्या कृष्णाला जाऊन सांगा की तुझा लहानपणीचा मित्र आलाय. रडायला लागले जय विजय की आतापर्यंत या महाद्वारात अनेक लोक आले, अनेक या राजवाड्यापुढे राजे महाराजे देव देवता आले, पण आज जी विभूती आली ती काही आगळी आणि वेगळी. महाराज जय विजय भगवंताकडे गेले आणि भगवंताला सांगू लागले, देवा आतापर्यंत अनेक लोक आम्ही पाहिले, पण आज जो महात्मा आपल्या द्वारात आला तो काही आगळा वेगळा आहे. काय आहे त्याचं नाव? त्यावेळी जय विजय सांगू लागले, पूछत दीन दयाल को बतावत आपनो नाम सुदामा. सुदामा नाव जगाच्या मालकानं ऐकलं ना महाराज, तर असं जोऱ्या जगाचे मालक पळायला लागले. पितांबर एकीकडे पडलाय, चप्पल एकीकडे, पट्टराण्या पाठीमागं पळताय, उद्धवजी पळतायत, प्रद्युम्न पळतोय. काय झालं? कोण असा महात्मा आला असावा? आणि गेले आणि सुदाम्याला आलिंगन दिलं. लक्ष देऊन चिंतन ऐका. सगळी द्वारका नगरी रडत होती, पट्टराण्या रडत होत्या, उद्धवजी रडत होते, सगळे मुलं रडत होते. जगाच्या मालकाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या, पण सुदाम्याच्या डोळ्याला एक अश्रू सुद्धा नाहीये. सुदाम्या विचार करतो, अरे
मी जर या लोकांसमोर रडलो तर हे लोक म्हणतील हा काहीतरी मागण्यासाठी आलाय महाराज. रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं, ए रुक्मिणी जा पाणी घेऊन ये. रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला, हजारो दाशा असताना ज्या अर्थी मला पाणी आणायला सांगितलं त्या अर्थी महात्मा काहीतरी आगळा वेगळा आहे. रुक्मिणी आई साहेबाला पाणी आणण्यासाठी उशीर झाला. काय केलं माझ्या जगाच्या मालकाने, ऐका ना. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छुओ नहीं, नैनन के जल से पग धोए. थोडा आणा नाही दृश्य डोळ्यासमोर. अरे तुम्ही आम्ही देवासाठी रडतो, आपला स्वभाव रडकाय. बायको ऐकत नाही म्हणून माणूस रडतोय, पोरगा ऐकत नाही म्हणून रडतोय, आपण सर्व देवासमोर रडतोय. पण देव ज्या माणसासाठी रडत असेल ते माणसं निश्चित तुमच्या आणि माझ्यापेक्षा आगळे वेगळे. दादा सुदाम्याच्या हाताला हात धरलाय, जगाच्या मालकाने सुदाम्याला राजवाड्यात नेलंय महाराज. सुंदर असं स्नान घातलंय जगाच्या मालकाने, आपल्या सोन्याच्या सिंहासनावर सुदाम्याला बसवलं. एक पाय रुक्मिणी आई साहेबाने घेतला आणि दुसरा पाय भगवंताने हातात घेतला आणि त्या पायातले काटे ज्यावेळेस काढायला लागले त्यावेळेस जगाचा मालक रडतोय आणि रडता रडता सुदाम्याला सांगतो, सुदाम्या काय देवा कशी रे तुझी परिस्थिती. काय म्हणले देव सुदाम्याला, सुदाम्या कशी रे तुझी परिस्थिती. हे वाक्य ज्यावेळेस सुदाम्यानं ऐकलं त्यावेळेस सुदाम्याच्या मुखातून उद्गार निघाले, देवा माझ्यासारखं सुखीन माझ्यासारखं भाग्यवान या जगामध्ये दुसरं कोणीच नाहीये. ढसा ढसा रडतोय जगाचा मालक. अरे 4 दिवस झाले सुदाम्या तुझ्या घरी चूल पेटली नाही, तू सांगतो माझ्या सारखं सुखी जगामध्ये कोणीच नाहीये. जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि जगाचा मालक विचार करू लागला, ज्यांनी माझ्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले त्या लोकांच्या एका टायमाची जेवणाची व्यवस्था जर माझ्याकडून होत नसेल तर माझ्या देवपणाला आग लागू महाराज. तर सोन्याची नगरी दिली हा भाग वेगळा आहे, आपल्याला ते सांगायचंच नाहीये. सोन्याचा पितांबर घातलेला होता. सर्व यथोचित झाल्यानंतर सुदामदेव म्हणतात, देवा मी येतो आता. आणि सुदामदेव निघाल्यानंतर जगाच्या मालकाने सुदाम्याला सांगितलं, ए ते तुझं फाटकं धोतर घेऊन जाईन, ते सोन्याचा पितांबर काढून ठेव. त्यावेळेस सुदाम्याला थोडं वाईट वाटलं. काय देवा तू उदार म्हणतात लोक तुला, उदार तू हरी नाहीसी कीर्ती चराचरी. चुकीचं वर्णन देवा तुझं. एवढा पितांबर जरी घरी घेऊन गेला असतो तो बायकोनं आनंदानं संसार केला असता, मी परमार्थ केला असता. पण देवा तुझी इच्छा नाही ना रे मी असं वागावं म्हणून. ऐका वैष्णवाचे लक्षणं सांगतोय. मेरे रोने से तुमको जो आए हंसी, तो मैं रो रो के तुमको हसाया करूं. मी रडल्यानंतर जर तुला बरं वाटत असेल ना देवा तर मी जीवनभर रडील, पण तुला मात्र देणार नाही. पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. किती जरी मोठं संकट आलं तर माणसाने देव सोडू नये महाराज. आम्ही नुसतं कोरोनामुळे कीर्तन बंद झाले तर देवाला शिव्या घातल्या. आपल्याकडून हे शक्य होत नाही महाराज. आपण किती जरी हे आकाश हे साधूनच म्हणावं, आपण म्हणायचं नाही. म्हणून पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. ज्या वैष्णवाचा अवघ प्रेम देवावर आहे, ज्याने संसारातल्या प्रत्येक गोष्टी पूर्णवत समजल्या, ज्यांच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं त्यांनी आपला परमार्थ सोडला नाही. काय गोड वर्णने ऐका ना दादा. तू कमाने आती, तू कमाने आती, तू कमाने आती,
विठ्ठलाच्या शेवटच्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, लक्ष देऊन ऐका. ज्यांचं अवघं प्रेम देवावर आहे, ज्यांनी संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत समजल्या, ज्यांच्या जीवनात किती जरी संकट आलं तरी ते परमार्थ सोडत नाही, असा वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये येऊ, जगाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही महाराज. जात ही आपल्यासाठी असते हो, साधू हा जातीच्या पलीकडे गेलेला असतो महाराज. तुम्ही कधीतरी पंढरपूरला दर्शनाला गेल्यानंतर जाऊन बघा ना महाराज, पहिलं दर्शन तुम्हाला चोखोबरायचं घ्यावं लागतं ना दादा. चोखोबरायचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाला दर्शन पावत नाही. दर्शन पहिलं चोखोबरायचं घ्यावं लागतं, दुसरं दर्शन तुम्हाला नामदेवरायचं घ्यावं लागतं, तिसरं दर्शन पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी, तिचं नाव आहे कान्होपात्रा. काय नाव आहे तिचं? कान्होपात्रा. किती? कान्होपात्रा. कोण होती? एका वेश्येची मुलगी आहे ना दादा. अरे जो वारकरी संप्रदाय वेश्येला खांद्यावर घेऊन चालतो, तो वारकरी संप्रदाय जातीवाद करेल तरी कसा, हा मोठा प्रश्न आहे महाराज. लोक म्हणतात की समान नागरिक कायदा झाला पाहिजे, तर हा कायदा झाला पाहिजे, तर तो कायदा झाला पाहिजे. अरे समान नागरिक कायदा 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरायांनी महाराष्ट्रात पारित केलाय महाराज. तो यारे यारे याती भलती नारी नर, करावा विचार न लगे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. महाराज साधू हा जातीच्या पलीकडे असतो, संत हा जातीच्या पलीकडे असतो. तुम्ही लोकांनी त्यांना जातीत ठेवलं तो तुमचा दोष आहे महाराज. अरे वयाच्या 16व्या वर्षी विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा म्हणजे माझे ज्ञानोबराय महाराज. तुमच्या आणि माझे माथे ठिकाण्यावर याच्यासाठी पंचम वेद असा गाथा देणारे माझे तुकोबराय महाराज. काय दिलंय त्याच्या बदल्यात आपण लोकांना? काहीच दिलं नाही महाराज. ज्या ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी दिली त्यांना मधुकरी दिली नाही आपण. ज्या जगद्गुरु तुकोबराने गाथा दिला त्या गाथ्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना गावातल्या पाटलानं काढून दिलं. ही पद्धत आहे. म्हणून माझी विनंती आहे, संप्रदायामध्ये जातीला किंमत नाही. ऐका प्रमाण. खटनट यावे शुद्ध होनी जावे, लवडी पिटी भावे तो कामेळा, लवडी पिटी भावे तो कामेळा, लवडी पिटी भावे तो कामेळा. खटनट यावे शुद्ध होनी जावे, लवडी पिटी भावे तो कामेळा, लवडी पिटी भावे. प्रेमाचा विचार केला जातो. कशाचा? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी थोर प्रेमाचा भुकेला हाची. अरे जातीचा जर विचार करायला गेला असते तर भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी आई साहेब, तिचे सुद्धा उष्टे बोर माझ्या जगाच्या मालकानं खाल्ले महाराज. उदाहरण द्यायचे म्हणल्यानंतर सगळं रामायण तुम्हाला पाठ आहे, भागवतही तुमच्या पाठ आहे महाराज. फक्त इथं तुमच्या प्रेमाचा विचार केला जातो. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, देखावा करायचा असेल तर संसारात करा. अशी गाडी घ्या, अशी गाडी घ्या की लोकांनी पाहिलं की लोकांची आग झाली पाहिजे. असा बंगला बांधा की लोकांनी पाहिलं की लोकांना खदबद झालं पाहिजेत. पण परमार्थामध्ये देखाव्याची गरजच नाही महाराज. आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आमचे मोठे बा, त्यांचं एक वाक्य राहायचं नेहमी कीर्तनामध्ये, माणसानं परमार्थ मनभर करावं आणि कणभर सांगावं महाराज. आपलं उलट झालंय, आपण करभर करतो आणि मनभर सांगतो. परमार्थात गर्दी खूप वाढली पण दर्दी कमी झाली ना महाराज. म्हणून परमार्थ प्रेमानं करा. कळावे तयासी कळे अंतरीचे, कारण ते साचे सास अंगी, कारण ते साचे सास अंगी. परमार्थ करत असताना परमार्थ प्रेमानं करावं महाराज. प्रेमानं जर परमार्थ केला ना तर निश्चित माझा जगाचा मालक तुमची नौका पैल तिराला नेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कधीतरी देवाला म्हणा ना, तू का म्हणे भार घातली यावरील होईल काय वारी. आपण कधी म्हणतच नाही देव माझा आहे म्हणून. आपण ही कधी मानसिकताच नाही. आपण म्हणतो बायको माझी, लेकर माझे, नातेवाईक माझे माझे. कोणीच कामी नाही आलं महाराज करोनामध्ये, ना बायको ना लेकर ना नातेवाईक. कधीतरी देवाच्या मंदिरात जाऊन देवाला म्हणा ना, देव माझा, देव माझा माझा, देव माझा मी देवाचा. एकदा म्हणा, एकदा म्हणून पाहा तुम्ही फक्त. हेच माझे
माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देव माझा देव माझा देव माझा देव माझा मी मंगळसूत्र घातलं. काय केलंय? तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, तुमच्या नावाचं कुंकू लावलंय, बस. बाकी काहीच करत नाही. वर्षातून एकदा जसा बैल पोळा तसं एकदा मकर संक्रांतीला दर्शन घेतात ते. नाही तर इथं कोणत्याही एखाद्या महात्म्यानं हात वर करून सांगा माझी बायको दररोज 2-2 टाइम दर्शन घेते. आमच्याच घेईन तर तुमची काय बोंब पडणार आहे? नाही शक्य होत महाराज. ही परिस्थिती आहे ना. तरी सुद्धा माणूस किती प्रेम करतो. तिने काहीच नाही केलं, फक्त लग्नामध्ये एकदा माडकं तोडकं नाव घेतलं, बस. जीवनभर तिचं ऐकतो. किती ऐकतो महाराज माणूस. काही मेळ आहे का? शंभड्या बायकोसाठी मायबापाला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही, फक्त ती सांगते नाव बोलायचो. काय तिनं केलंय महाराज? फक्त मंगळसूत्र घातलंय ना गळ्यामध्ये. मग जर तिनं मंगळसूत्र घातलंय आणि कुंकू लावलं तर तुम्ही एवढी सेवा करता. माझ्या देवाची माळ जर गळ्यात घातली आणि त्याच्या कपाळाला गोपीचंद लावला आणि एकदा सांगितलं मी देवाचा आहे, मी नारदाच्या गादीहून सांगतो तुमच्या जीवनात येणारं संकट माझ्या जगाचं मला दूर करेल. विश्वास नाहीये महाराज तुमचा, कुठेतरी विश्वास ठेवत जा. अरे बायको पळवणाऱ्या रावणाला मोक्ष द्यायलाय त्यानं. रामानं ऐकताय तुम्ही बाबांच्या मुखातून. रावणानं काय केलं होतं? बायको पळवली तरी त्याला मोक्ष दिलाय. पुतणीनं विष पाजलं तरी तिला सायुज्यता मुक्ती दिली. एक सांगू का महाराज? देवाची भक्ती तुम्ही कशी करा, द्वेषातून करा, प्रेमानं करा, फक्त देवाचीच करा. भगवंताचं एक वाक्य आहे, जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ. काय गोड वाक्य हो. जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ और जो लोग मुझे नफरत करते हैं उनके मैं आंखों में रहता हूँ, लेकिन रहता तो उनके शरीर में ही हो. तुम्ही ठरवा तुम्हाला कसं करायचं. रावणानं द्वेषातून भक्ती केली त्याचा उद्धार झाला. बिभीषणानं राम राम केलं त्याचाही उद्धार झाला. माझे गुरुजी मला शिकवत सांगतात, पुरुषोत्तम, गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठ्ठ महाराज. काय घेऊन उठ्ठ? देवाचं चिंतन तुम्ही कसंही करा, झोपीत करा तरी गोडच आहे. तुम्हाला जर मी आता पेढा खायला दिला, तुम्ही रडता रडता पेढा खाल्ल्यावर तिखट लागतो का? नाही नाही. तुम्ही रडता रडता जरी खाल्ला तरी गोडच आहे, झोपीत खाल्ला तरी गोडच आहे, रागात खाल्ला तरी गोड आहे, हसत खाल्ला तरी गोड आहे. तसं माझ्या देवाचं चिंतन करा. देवाच्या चिंतनामध्ये खूप ताकद आहे हो. तुमचा विश्वास कमी पडतोय महाराज कुठंतरी. आम्ही लोक एवढ्या संकटातून अजून स्थिर आहोत याचं कारण फक्त देवाचं चिंतनच आहे महाराज. दुसरा काय आश्रय आहे आम्हाला? आणि खरं सांगू का, नामामध्ये किती ताकद आहे. आज्यामेळी तोही नेला वैकुंठासी, वाल्ह्या कोळी. त्यानं जेवढे माणसं मारले तेवढं शक्य आहे आपल्याला. त्याचा सुद्धा उद्धार कशानं झाला? देवाच्या चिंतनानं झाला. मी एक देवाच्या नामामध्ये किती ताकद, एक छोटं उदाहरण सांगतो आणि सेवेकडे तो लक्ष देऊन ऐका. इथं जेवढ्या काही माझ्या माय मावल्या बसलेल्या माया हो, इकडं पहा. एखादी तरी माय माऊली इथं अशी असेल की तिचा नवरा दारू पित असेल, फक्त हात वर करायचा नाही, मान सुद्धा हलवायची नाही, असं सुद्धा करायचं नाही. कारण सगळीकडे कॅमेरे, ते दलिंदर जर इकडं बसेल असेल आणि तुमचा जर हात पाहिला तर घरी गेल्यावर दन दन. मग तुम्हाला असं वाटतं ना तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? वाटते का नाही? वाटते का नाही माया हो? अजिबात मान हलू नका. फक्त नुसतं मनातल्या मनात ठेवा हो हो. असं बी नाही, फक्त असं वाटतं ना तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी. आणि दारू कशानं सुटत नाही बरं महाराज. कोणी म्हणतं इंजेक्शनानं, कोणी म्हणतं गोळ्यानं. हे थोतांडी ते आमच्या गावच्या क्रुझर भरून गेला बरं राजे. हे दलिंदर पेत पेतच गेले आणि इंजेक्शन घेऊन पेत पेत. इथं बसलेले काही दारू पिणारे दारुड्या हो. जर इंजेक्शनानं दारू सुटली असती ना बाया दादा हो, तर तुमच्या बायकायनं झोपीत इंजेक्शन दिली असते. मेल्या दारू पितो का? डॉक्टर कोण आणला असतं रेमडेसिवीर सारखं दारू पितो. म्हणून दारू इंजेक्शन सुटत नाही. मग मी तुम्हाला सांगतो माया हो, एक मंत्र देतो मी तुम्हाला. 2 महिन्यात तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर लाईव्ह चालू आहे सगळं, सगळा महाराष्ट्र पाहतोय आपलं कीर्तन.
मी जो मंत्र सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या चिंतनात. काही काही माया तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन जाऊ दे, मग कुठं पहिला मंत्र सांगाय बाबा. लय त्रास देत हे दलिंद. मी दुसरा मंत्र तर काही सांगू शकत नाही, कारण मी वारकरी संप्रदायाचा सेवक आहे महाराज. वारकरी संप्रदाय एकाच मंत्राला किंमत आहे, रामकृष्ण हरी. कोणत्या? रामकृष्ण हरी. प्रत्येक माझ्या मायांना स्वयंपाक करण्यासाठी 1 तास लागतो. किती लागतो माया हो? 1 तास. चपाती भाजी भात वगैरे कापी कुपी सगळं करायला किती वेळ लागतो? 1 तास. त्या 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, तुमच्या पायाला काम आहे, तुमच्या डोळ्याला काम आहे, तुमच्या नाकाला सुद्धा काम आहे. तुम्ही म्हणसाल स्वयंपाक करताना नाकाला काय काम आहे? भाजी शिजली का नाही त्याचा वास कानाला नाही येत, कशाला येतो? हाताला सुद्धा काम आहे, कणिक मळायचं, चपात्या करायच्या. ऐका लक्ष देऊन कीर्तन. मग 1 तासामध्ये सगळ्या अवयवाला काम आहे. मग हात तोंडाला काय काम आहे? काहीच नाही. उद्यापासून करून तर बघा. 1 रुपया नाही घेत मी तुमच्याकडून. फोन पे नाही, गुगल पे नाही, चेक नाही, काहीच नाही, काहीच नाही. फक्त करा. उद्यापासून स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असं 1 तास जर चिंतन केलं तुम्ही तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. दादा किती वेळेस होतं? 5000 वेळेस नामस्मरण. मग स्वयंपाक 2 टाइम करावा लागतो. सकाळी एकदा करावा लागतो आणि संध्याकाळी करावा लागतो. नामस्मरण किती झालं हो? किती झालं? मग 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण राहणारच नाही, तो महाप्रसाद होईल. काय होईल तो? महाप्रसाद. आणि तो प्रसाद तुम्ही जगातल्या कितीही 1 नंबरच्या बेवड्याला खाऊ घाला महाराज. 2 महिन्यात जर त्यांनाही दारू सोडली तर आपण जी पैन हरायला ती तयार आहे. तुम्ही म्हणसाल याच्यासाठी पुरावा काय? 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ, काळजी करू नका. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले, लक्ष देऊन ऐका, विनोद नाही हा, वस्तुस्थिती आहे. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेला असताना हस्तिनापूरचे राजे ज्यावेळेस 5 पांडव झाले त्यावेळेस भगवंताने सांगितलेल्या धर्माच्या गोष्टी सांगा भीष्माचार्य. भीष्माचार्य धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी हसली आणि भीष्माचार्याला म्हणते, बाबा आता माझ्या नवऱ्याला धर्म सांगता, धर्म असा असतो, धर्म तसा असतो, धर्म हा असतो, धर्म तो असतो. त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागली आणि भीष्माचार्य द्रौपदीला म्हणतात, बस द्रौपदी, कळलं मला तुला काय म्हणायचं. त्याही वेळेस तुला वाचवण्याची इच्छा होती, त्याही वेळेस तुला सहकार्य करण्याची इच्छा होती ग, पण काय करू, मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी काय झाली होती? काय झाली होती? मग भीष्माचार्यासारखा जर महात्मा वाईट अन्न खाल्ल्यानंतर जर त्याची बुद्धी खराब होऊ शकते तर चांगलं अन्न खाल्ल्यानंतर माणसाची बुद्धी का सुधारणार नाही? हा त्याच्यातला काय सिद्धांत आहे. म्हणून देवाचं चिंतन करा.